ही गोष्ट आहे नारायणराव पेशव्यांची। वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांचा याच वाड्यात क्रूरपणे वध झाला। असं म्हणतात की वध होण्यापूर्वी त्यांनी मदतीसाठी काका मला वाचवा, काका मला वाचवा अशी हाक दिली होती आणि इथूनच सुरू होतो शनिवार वाड्याचे रहस्य। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ऋषी आणि आपले बोल मराठी या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून राहिलेला एक ऐतिहासिक वास्तूजवळ पुण्यातील शनिवार वाडा येथे आहोत। हा वाडा नुसती इमारत नाही तर शौर्य, प्रेम, राजकारण आणि एका शोकांतिकेचा साक्षीदार आहे। आज आपण याच वाड्यात प्रत्येक कोपरा पाहणार आहोत, त्याचा इतिहास, त्याची रचना आणि त्या संबंधित असलेले रहस्य जाणून घेणार आहोत। तुम्ही जर पुण्यात असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला वाड्याची ओळख करून देईल। चला तर मग इतिहासाची या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया। या वाड्याची कहाणी सुरू होते 1732 मध्ये। पहिला बाजीराव पेशवा यांनी हा वाडा बांधायला घेतला। बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमामुळेच मराठा साम्राज्य खूप विस्तारले आणि या वाड्यावरूनच संपूर्ण हिंदुस्थानाचा कारभार चालत होता। हा वाडा शनिवार वाडा का म्हणतात? कारण याची पायाभरणी शनिवारच्या दिवशी झाली होती। सुरुवातीला हा पूर्णपणे दगडाचा बांधायचा ठरला होता, पण दिल्लीतून आलेल्या आदेशामुळे तो लाकडाचा बांधावा लागला। त्यामुळेच आपल्याला वाड्यांच्या फक्त पाया आणि काही दगडी तटबंदी पाहायला मिळते। तुम्ही पाहत आहात ही तटबंदी आणि ही भिंत सर्व लाकडात न बांधता दगडाने मजबूत केले होते, कारण सुरक्षितता सर्वात महत्त्वाची होती। तुम्ही कल्पना करू शकता की इथे कधी काळी भव्य महल, रंगमहाल, आरसा महाल आणि हजारो लोक राहत असतील। शनिवार वाड्याला एकूण 5 दरवाजे आहेत आणि प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे। दिल्ली दरवाजा हा आहे मुख्य प्रवेशद्वार आणि याची उंची 21 फूट आहे। इतक्या मोठ्या आणि मजबूत दरवाजातून हत्ती सुद्धा आत जाऊ शकत होता। हा दरवाजा आतून नागमोडी वळणाचा झिगझॅग आहे, जेणेकरून शत्रूला थेट आत प्रवेश करता येऊ नये। मस्तानी दरवाजा किंवा खिडकी दरवाजा हा दरवाजाच्या समोरचा भाग आहे। मस्तानी बाईसाहेब यांच्या दरवाजातून ये जा करत अशी दंतकथा आहे। तिसरा दरवाजा गणेश दरवाजा हा आतील गणपती महालाजवळचा दरवाजा आहे। कोणत्याही शुभ कार्यासाठी याच दरवाजाचा उपयोग व्हायचा। या दरवाजाची भव्यता आपल्याला मराठा साम्राज्याच्या अभियांत्रिकीची कल्पना करून देते। चला आतल्या बाजूला जाऊया आणि पुढील माहिती घेऊया। जरी 1828च्या मोठ्या आगीत वाड्याचा बराचसा भाग जळून खाक झाला, तरी काही महत्त्वाच्या गोष्टींचे अवशेष आजही इथे आहेत। नागरखाना हा बघा, नागरखाना याच्या वरच्या मजल्यावर नगारे वाजवले जायचे, ज्यामुळे वाड्याच्या आत आणि बाहेर सूचना पोहोचत। कमानी कारंजा हा बघा, 16 पाकळ्यांचा कमानी कारंजा। याच कारंजामध्ये त्या काळात रंगोत्सव खेळला जायचा। त्यावेळेस इथे एकाचा वेळी अनेक रंगाची कारंजे सुरू होत, त्याची कल्पना करा। हजारो खिडक्या, या वाड्याला हजारो खिडक्या होत्या। एका पेशव्यांनी जेव्हा वाडा दुरुस्त केला तेव्हा त्यांना हजारो खिडक्यावाला वाडा असेही म्हटले जाईल। शनिवार वाडा केवळ शौर्यासाठी नाही तर एक खोल शोकांतिकेसाठी ओळखला जातो। ही गोष्ट आहे नारायणराव पेशव्यांची। वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांचा याच वाड्यात क्रूरपणे वध झाला। असे म्हणतात की वध होण्यापूर्वी त्यांनी मदतीसाठी काका मला वाचवा, काका मला वाचवा अशी हाक दिली होती आणि इथूनच सुरू होतो शनिवार वाड्याचे रहस्य। आजही अमावस्येच्या रात्री किंवा शांत वातावरणात काका मला वाचवा, काका मला वाचवा असा आवाज इथे ऐकू येतो, अशी लोकमान्यता आहे। यावरच तुमचा विश्वास असो किंवा नसो, पण हा इतिहास या वाड्याच्या शांततेत आजही जिवंत आहे। तर मित्रांनो, हा होता शनिवार वाड्याचा इतिहास, वास्तू आणि रहस्य यांचा प्रवास। मराठा साम्राज्याच्या वैभवाचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक भारतीयाने किंवा महाराष्ट्रातील सर्वांनी या वाड्याला एकदा भेट दिलीच पाहिजे। तुम्हाला इथे आल्यावर एका वेगळ्याच ऊर्जेची आणि अभिमानाची जाणीव होते। माझ्यासाठी हा अनुभव अविस्मरणीय होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हो, जर तुम्हाला अजून कोणत्या ऐतिहासिक वास्तूची माहिती हवी असेल तर तेही कमेंटमध्ये लिहा। पुन्हा भेटूया व्लॉगमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा।